नमस्कार. डाळिंब बागेचे फळ तुटून गेल्यानंतर ते डाळिंब तणाव अवस्थेपर्यंत जो काही कालावधी असतो त्याला विश्रांती कालावधी असं म्हणतात. तर या विश्रांती कालावधीमध्ये बागेची जर व्यवस्थित निगा राखली तरच आपल्याला ज्यावेळी बागेला पाणी फोडतो, बाग धरतो, त्यावेळेस आपला बाग वन स्ट्रोक मध्ये सगळा निघतो. तर यासाठी काय काय निगा राखायची आहे, तर सगळ्यात आधी फळ तुटून गेल्यानंतर आपल्या जमिनीचं माती परीक्षण करावं व त्यानुसार बेसल डोस भरावा. त्याचबरोबर झाडाला येणारे हे जे वॉटर शूट असतात, हे वॉटर शूट सगळे काढून त्या ठिकाणी डिझेलचा बोळा चोळावा, जेणेकरून हे परत वॉटर शूट फुटत नाहीत. त्याचबरोबर तण व्यवस्थापन ही खूप महत्वाचं असतं. तण व्यवस्थापन झाल्याच्या नंतर बागेमध्ये जे काय असे जुने फळं किंवा डाळिंबाच्या काड्या वगैरे पडलेल्या असतात त्या सर्व एकदम थोडक्यात झाडून बाहेर काढून ते पेटून देणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून खाली जमिनीतील बुरशीचा प्रादुर्भाव एकदम कमी होतो आणि मर रोगाने जे झाडं जाण्याचा प्रादुर्भाव होतो तो दिसून येत नाही. त्याचबरोबर बेडवरती 5 रटाचं मल्चिंग करून घ्यायचं आहे आणि मल्चिंग झाल्यानंतर त्याच कालावधीमध्ये आपल्याला स्टोरेजसाठी म्हणजे झाडामध्ये स्टोरेज तयार व्हावं यासाठी 05234 किंवा चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट, त्याचबरोबर 0050 पानामध्ये स्टोरेज तयार होण्यासाठी फवारे घेणे गरजेचं आहे. त्याचबरोबर रोग व किडीच्या नियंत्रणासाठी दर 15 दिवसाला एक बुरशीनाशक व साध्या कीटकनाशकाची फवारणी घेणे अत्यंत गरजेचं आहे.